कौल 24चा थेट येऊन पोहोचलाय बारामतीत। अर्थात बारामती म्हटलं की समीकरण येतं ते पवार कुटुंबाचं आणि त्याभोवती रंगणाऱ्या राजकारणाचं। बारामतीच्या या मैदानात नेमकं काय होणार याची चुरस आत्तापासूनच जास्त आहे, रंगू लागलेली आहे। कारण पवार विरुद्ध पवार असं काही समीकरण इथं पाहायला मिळतंय। सुनेत्रा पवारही मैदानात उतरणार आहेत आणि त्यांच्या विरोधात असणार आहेत सुप्रिया सुळे। त्यामुळे ही लढत अगदी रंगतदार होणार आहे आणि या लढतीकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलंय, केवळ महाराष्ट्राचंच नाही। त्यामुळे काय काय घडलेलं आहे गेल्या 10 वर्षांमध्ये, गेल्या 5 वर्षांमध्ये आणि पुढचं राजकारण कसं असणार आहे। सत्ताधारी आणि विरोधक मैदानात उतरलेले आहेत, पडघम लोकसभेचे वाजू लागलेले आहेत, निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। काय नेमकं घडतंय बारामतीत, चला जाणून घेऊयात सत्ताधारी पक्षाकडनं काय नेमकं घडतंय। कारण पवार विरुद्ध पवार असं चित्र आहे, संपूर्ण महाराष्ट्र त्याकडे डोळे लावून बघतोय। सध्या कोणकोणती आव्हानं आहेत? आज आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 1967 सालापासून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यात जो विकास झालेला आहे आणि ज्या विकासात आदरणीय पवार कुटुंबाचं पूर्ण सहकार्य आहे। परंतु काही अडचणीस्तव काही लोक वेगळी चूल मांडत आहेत आणि त्यामुळं आपण इथून पुढं आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुका सर्वसामान्य लोक हे मनापासून पाठीशी आहेत। तरी आदरणीय सुप्रियाताई यांचं गेले 15 वर्ष झालं चांगल्या प्रकारचं आपल्या खासदारकी बारामती मतदारसंघात नेटवर्क आहे। लोकांनी काही जाणून बुजून त्यांना थोडं साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु आदरणीय सुप्रियाताई यांच्या वक्तृत्वाने आणि संसदेत ज्या प्रकारे प्रश्न मांडतात त्याची ख्याती पूर्ण भारत देशात चालू झालेली आहे। त्यामुळं आदरणीय सुप्रियाताई यांना या तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे आणि सुप्रियाताई प्रचंड मताने निवडून येणार आहेत। अगदी, पण राष्ट्रवादी गटाला काय वाटतंय, काय तयारी कशी सुरू आहे? तयारी आमची तर जसे काय अजितदादा राजकारणात आले त्यापासून दादांनी तयारी केलेली आहे, सुप्रियाताई राजकारणात आले तशी त्यांनी तयारी केलेली आहे। आम्ही दादांचे आणि साहेबांचे कार्यकर्ते होतो, परंतु दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहिलेलो आहे। आमची तयारी ही आत्तापासूनच नाही आहे, पहिल्यापासून आम्ही तयारी बारामती तालुक्यात काय लोकसभेत केलेली आहे। ही तयारी तुम्हाला येणाऱ्या काळात विजयी घोडदौड अजितदादांच्या उमेदवाराची दिसल आणि घड्याळ चिन्ह नक्कीच बारामती लोकसभेमधून प्रचंड मताने निवडून येईल। पण उमेदवार नेमका कोण आहे अजून का तो समोर आलेला नाही? तिकडे ताई पण तयारी करतायत, सुनेत्रा वहिनी आहेत, नेमकं कोण उमेदवार कोण आहे? उमेदवार लक्षात घ्या, राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार अजून डिक्लेअर नाही आहेत। जे माजी मंत्री आहेत, आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांची बी तिकीटं काही वेळेस ठेवलेली आहेत आणि दुसऱ्याला नवीन दिलेले आहेत। परंतु आमच्या इथला उमेदवार हा डिक्लेअर जनतेने केलेला आहे। सुनेत्रा वहिनींना जनतेने डिक्लेअर केलेला आहे। सुनेत्रा वहिनी हे पक्षाकडून अधिकृत घोषणा अजितदादा करतील आणि सुनेत्रा वहिनी ह्या आमच्या उमेदवार आहेत हे जनतेकडून आम्ही स्वतः सांगत आहोत। ठीक आहे, काय म्हणायचं? उमेदवार सुप्रिया सुळे आहेत, समोरच्या उमेदवाराचा अजूनही त्यांचा बेनाव आहे सगळा। इकडं त्यांच्याच मित्र पक्षातल्या लोकांना अजून माहित नाही की उमेदवार कोण आहेत। तिकडे शिवतरे बापूंची वेगळी चावले, हर्षवर्धन पाटलांची वेगळी चावले आणि हे कुठनं सांगतात की उमेदवार आमचा फिक्स आहे। अजूनही उमेदवार समोरचा नाहीये। इकडे सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची जाहीर झाली आहे, महाविकास आघाडीकडून परवाची सभा झाली भोरला, त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे। त्यामुळे उमेदवाराचा अजून समोरचा उमेदवारच नाहीये, त्याच्यामुळे इथे सुप्रिया सुळेंना काय अडचण येणार नाही। उमेदवारी कशी बी डिक्लेअर होऊ द्या। दुसरी गोष्ट, देशात फक्त नरेंद्र मोदीला आम्हाला हटवायचं काम चालू आहे। राहुल गांधी जेवढ्या प्रचंडने आज न्याययात्रा घेऊन फिरतात, त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पदयात्रा काढली। ह्याच्या दृष्टीने फक्त जे नरेंद्र मोदीची जी आश्वासन होती ती सगळी फेल ठरलेली आहेत। त्याच्यामुळे आम्ही बारामतीची निवडणूक नाही, पूर्ण देशाची निवडणूक फक्त नरेंद्र मोदी साहेबांना हटवायलाच करणार आहे। मतदारसंघ निवडतात, राहुल गांधींना अजून मतदारसंघ निवडता येणार आहे। जे यांचे पंतप्रधानचे उमेदवारांना त्यांना मतदारसंघ निवडता येणार। अमेठी मधनं ऐका, आत्ता डिक्लेअर केलं असेल काय अमेठी स्मृती इराणी यांनी नवीन कार्यकर्ते भाजपचे यांनी त्यांना पाडलेला आहे। त्यांना त्यांचा उमेदवार त्यांचा पक्षाचं बघू द्या। विषय काय आहे, तुम्ही एक तर पहिलं ते राहुल गांधी नरेंद्र मोदी यांचं सगळं जाऊ द्या,
महत्वाचा विषय बारामती लोकसभेचा. तुमचा पहिला राष्ट्रवादीचा जे उमेदवार आहे तुम्ही म्हणताय तो उमेदवार कोण आहे ते सांगा, का तुम्ही शिवतारेंचा प्रचार करणार हे पण सांगा. हा प्रश्न आहे. बोला बोला बोला. तुम्ही आम्हाला वारंवार जी विचारताय की तुमचा उमेदवार कोण आहे, आमचा उमेदवार आदरणीय दादा हीच आमचा उमेदवार म्हणून आम्ही बघतोय. उद्या दादांनी कुठलं सुनित्रा वहिनींचं नाव तर 99% फायनल झालेलं आहे. अधिकृत घोषणा जी आहे ती होईल आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल ना बारामतीचा इतिहास आहे की कोण उमेदवार आहे. ती बारामतीत एकदा इलेक्शन लागलं ना की अजित पवार डोळ्यासमोर येतो आणि त्यानंतर कळतो की कोण उमेदवार आहे. त्याच्यामुळं आम्हाला उद्याचा जरी दादांनी उमेदवार सुनित्रा वहिनी तर आम्हाला फायनलच उमेदवार आहेत त्यांचाच आम्ही प्रचार करतोय आणि नक्कीच उमेदवार ते असतील आणि उद्याच्या काळात ही सुनित्रा वहिनी प्रचंड मतांनी निवडून येतील. ही त्याची काळजी तुम्ही करू नका, आम्ही करायला सक्षम आहोत. पण ठीक आहे, आपल्यासोबत काही इच्छुक देखील आहेत. त्यांना काय वाटतंय कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढली जावी? बारामतीत सध्या वातावरण काय? वातावरण तसं बघायला गेलं तर सामान्य माणसाचा विचार आहे की आता नवा चेहरा हवा, नवा बदल हवा. ही नांदी संघर्षाची ओबीसी वंचित बहुजनांच्या घटकांच्या अस्तित्वासाठी असणार आहे. कारण आज आपण बघतो आहोत की आजपर्यंत फक्त घराणेशाहीला धरून हा बारामती मतदारसंघ चाललेला आहे, परंतु कुठेही धनगर, बारा बलुतेदार, 18 पगड जातींना न्याय आजपर्यंत दिला गेलेला नाही. ना काँग्रेस, राष्ट्रवादी, ना भाजप, शिवसेना. आणि आज सामान्य जनता कुठल्याही पक्षावर विश्वास ठेवायला तयार नाही. गावभेट दौरे करत असताना अनेक गोष्टींचा प्रश्न पुढे येतात. महिलांची सुरक्षा असेल, आज आपण बघतो बारामती सारख्या या रुरल भागात सुद्धा ड्रग्ज कुठून येत आहे, पुणे जिल्ह्यात ड्रग्ज कुठून येत आहे, याच्या मागे राजकीय जबाबदार नाही आहेत का? मग मला कुठेतरी प्रश्न पडतो, आजचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही DCM असतील, तर महाराष्ट्र सरकार या बाबतीत कुठे पावलं उचलत नाहीये का? पाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे. आज गावभेट दौरे करत असताना आम्हाला जाणवलं की महिलांना साधं पाणी प्यायला नाही, जारचं 20 रुपये लिटर, 30 रुपये लिटरचं रोजचं जारचं पाणी घ्यावं लागतं. म्हणजे याला सर्वांगीण विकास बारामतीचा म्हणला जाऊ शकतो का? हा प्रश्न माझा आहे. अगदी का ही परिस्थिती अजून काय आहे नेमकी? आता ताईंनी जी भूमिका मांडली, गाव भेटी करतायत त्या नाही. आता बघा, इलेक्शन चालू झाल्यानंतर गाव भेटी चालू होतातच आणि अर्थातच आमच्या ताईंनी हा तिसरा राऊंड असेल आमच्या सुप्रिया ताईंचा गाव भेटींचा. आता विरोधी पक्षातील लोकांनी म्हणजे आता बघा त्यांच्यातच किती मतभेद आहे. एक जण म्हणतो की आमचा एक उमेदवार डिक्लेअर आहे, एक जण म्हणतो अजून डिक्लेअर नाही. म्हणजे ह्याच्यावरूनच ओळखा की आमच्या ताईंची घोडेदौड किती पुढं आहे. अगदी बोला. बारामती मतदारसंघ जर पाहिलं तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहेब जे ठरवतील ना त्या बाजूनी कौल लागणार. आत्ता सध्या जानकर साहेब ना युतीकडे आहेत ना आघाडीकडे आहे. आमचा बूथ बांधणीचा कार्यक्रम जवळपास पूर्ण होत आलेला आहे. नजदीकच्याच काळात जर स्वतंत्र लढण्याचे आदेश आले जानकर साहेबांचे तर आम्ही बारामती मतदारसंघात स्वतंत्र लढून विजयी उमेदवार घोषित करू. सातत्यानं म्हटलं जातं की आत्ता तरी 2 गट पडलेले आहेत, राष्ट्रवादी इकडे, राष्ट्रवादी इकडे. दोघं एकत्र येतील पुन्हा? तुमची काय भावना आहे? आजच्या ह्याच्यातनं तर वाटत नाही. आता काय कारण काय आहेत? अशी काय कारण आहेत की दोघं एकत्र येणार नाहीत परत? पण तुमची भावना आहे काय? कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं एकत्र यावं, आमची भावनाच आहे की असं आहे ना. नक्की बोला बोला बोला. काय कारण काय होतं? पण म्हणजे शहर अध्यक्षांनी आमचेच भाऊ आहेत, त्यांनी सांगितलं की सुप्रियाताई आणि अजितदादा एकत्र यावं. आमची तर इच्छा आहे की ताईंनी फॉर्म भरायच्या, AB फॉर्म भरायच्या शेवटच्या अडीच वाजता शेवटची मुदत असती. 2:20 जरी ताईंनी अजितदादांना फोन केला आणि म्हणले ना की मला घड्याळ चिन्हावर लढायचं आहे, तर आम्ही ताईंना शपथ देतो, ताईंना आम्ही शपथ देतो की तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणून परत संसद रत्न पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला पाठवू. ताईंनी निर्णय परत बदलावा आणि दादांबरोबर यावं ही आमची इच्छा आहे. बोला 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 बोला. बघा सर, आता यांनी विकासाचा मुद्दा काढला. ताई घड्याळ चिन्हावरती लढाव्यात अशी त्यांची भावना, इच्छा आहे. घड्याळ चिन्हच आमचं होतं, चोरलं ना. अहो घड्याळच आमचं चोरलंय. आज तुम्ही काल बघा सर्वोच्च न्यायालयाने एवढा मोठा निकाल दिला की ज्या मंदिरात देव होता त्या देवाचा फोटो तुमच्या ह्याच्यावर लावायचा नाही, तुम्ही चोरी केली म्हणून. लक्षात ठेवा. राहिली गोष्ट विकासांची, आमच्या ताईंनी आज नगरपालिका, मी नगरपालिकेला नगरसेवक होतो, नगरपालिकेला 7.5 कोटी रुपये मागितले होते रेल्वेनी.
ते आमच्या सुप्रियाताईंनी 1,30,00,000 तो सर्व्हिस रोडला इतके वर्ष आज ते थांबलं होतं. आज 372 कोटी रुपये आज अंतर्गत रस्ते ग्रामीण भाग असेल शहर असेल सुप्रियाताईंच्या विकास निधीतून झालेले आहेत. 1.5 कोटी रुपये दिले आहेत. माहिती घ्या, 7.25 कोटी कशाला म्हणतात, 1.5 कोटी रुपये दिलेत त्या रस्त्याला. आणि तो रस्ता संसद रत्न नाही, अजितदादांनी केला. अजितदादांनी त्यासाठी आम्ही आंदोलन केले. माथडीच्या गाड्या जाऊन दिल्या नाहीत. आणि जे जनतेच्या मनातलं उमेदवार आहेत सुनेत्रा वहिनी पवार साहेब, हे जनतेने ठरवले. सुनेत्रा वहिनी पवारांनी स्वतःची उमेदवार डिक्लेअर केली नाही. पक्ष ठरवणार आहे. आलं लक्षात? उमेदवार ठरवणार नाही. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या अध्यक्षांनी नाही ठरवली, वैयक्तिक त्यांनी ठरवली. जनतेने आम्ही उभा करतोय सुनेत्रा पवारांना. हा मुद्दा घेऊ आपण, हा मुद्दा घेऊ. मनसेचे काही नेते आपल्या सोबत आहेत, पदाधिकारी आहेत, बोला. या ठिकाणी हे दोन्ही पवार आतून एकच आहेत. आणि हे जे विकासाच्या गप्पा मारतात ना, विकास तहानलेला आहे साहेब. विकास हा त्याला पाणी प्यायला नाही. जैनकवाडी सारख्या गावामध्ये 10 दिवस पाणी येत नाही, तर हे काय विकासाच्या गप्पा मारतात. बारामती शहरामध्ये विकास झाला म्हणजे विकास झाला नाही. खेडेपाडे जाऊन बघा, आज लोकांना प्यायला पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत, आणि हे कसले विकासाच्या गप्पा मारतायत? त्यांनी उत्तर द्यावं. लोकसभेची जी निवडणूक असते ती राष्ट्रीय पातळीचे जे काही विषय असतात, लोकसभेमध्ये विधायक मांडले जातात, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी जे सक्षम उमेदवार आहेत त्याच्यावर बोलावं. आज जे इथले संभावित उमेदवारांचं नाव NDA कडनं जाहीर केलं जातं, त्या सौ सुनेत्रा वहिनी पवार किंवा अजितदादा स्वतः असतील, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. गेल्या 10 वर्षात लोकांनी नरेंद्र मोदींकडे जे बघून मतदान केलेले, मी स्वतः केलं का तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलं. त्यांनी सांगावं, त्यांना हे पण पाहिजेत आणि ते पण पाहिजेत. एक विचारधारेशी ते घेत नाहीयेत, त्यांनी स्पष्ट करावं ते कुठल्या बाजूला आहेत नक्की आधी. ठीक आहे, पाण्याचा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. बारामतीचा विकास झाल्याचं म्हटलं जातं, मात्र आजूबाजूचे जे तालुके आहेत, खेडोपाड आहेत, तिथे पाणी पोहोचलेलं नाहीये. तिथे पाण्याची मोठी समस्या आहे. मी इंदापूर, दौंड, भोर, बारामती या मतदारसंघात फिरत असताना असं जाणवलं की 15 ते 20 गावं प्रत्येक तालुक्यात अशी आहेत की ज्या ठिकाणी 3-3 दिवस पिण्याचं पाणी सुटत नाही, महिलांना वापरण्यासाठी सुद्धा पाणी नाही, आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी तर बस सेवा सुद्धा काही रोडला नाही. याला सर्वांगीण विकास आपण म्हणू शकत नाही. तसेच बारामती लोकसभेचा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ आहे. आणि या शारदा प्रांगणमध्ये आजचे DCM देवेंद्रजी फडणवीसांनी इथं जे आश्वासन दिलं होतं, मोदीजींनी सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलं होतं बारामती सोलापूरच्या सभेमध्ये, धनगर समाज को आरक्षण मिला क्या, तो क्या हुआ तेरा वादा, हा आमचाही सवाल आहे त्यांना. आता तुम्ही एक महिला आहात, काय सर्वांगीण विकास जेव्हा तुम्ही बघता लोकसभा मतदारसंघात महिला म्हणून काय काय उणीवा जाणवतात तुम्हाला? आज मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की बारामतीचा विकास म्हणजे बारामतीचा शहरी भाग आहे का? आज बारामती तालुक्यातच मुरटी, मोडवे, मोराळवाडी, कराटी पिण्याची प्रचंड अवस्था डेंजर आहे. पवार साहेब स्वतः 4 वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रात स्वतः 4 वेळा कृषी मंत्रीपद पवार साहेबांना भोगलं. सुप्रियाताई संसद रत्न म्हणून सगळीकडे मिरवतात, स्वतः दादा उपमुख्यमंत्री आहेत. अरे मनात आलं असतं तर पवार साहेबांना चंद्रावरनं पाणी आणता आलं असतं, मात्र जाणीवपूर्वक या भागाला दुष्काळग्रस्त ठेवण्याचं पाप पवार फॅमिलीने केलेलं आहे. ठीक आहे, उत्तर घेऊया. बोला 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 बोला. मला एवढं म्हणायचंय की दादा, ताई, साहेब हे चाललंय, मान्य आहे सगळं. हे आमची इथं जे बस स्टँड बांधलंय का नाही, त्या बस स्टँडला कोटी रुपये खर्च करून ते बस स्टँड बांधलंय. आमच्या महाराजांच्या जमिनी त्यात गेल्यात, त्या जमिनीचं पैसे देणार आहेत का नाही विचारायला, त्या जमिनीचा मोबदला अजून भेटला नाही. अहो, प्रशासकीय काळामध्ये असंविधानिकपणे तुम्ही मला सांगा, प्रशासकीय काळामध्ये COच्या अंडरमध्ये या कामांचं भूमिपूजन केलं जातं का? सुनेत्रा वहिनींच्या हस्ते यांना भूमिपूजन करावं लागतं. बरं, करू द्या, चला त्याला बी आम्ही स्वागत करू. अजून काय कामं सुरू झाली नाहीत, ही पण तुम्ही घ्या ना विषय, विकास कामांवरती बोला. ठीक आहे, बोला. हे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना जे SC स्टँड आता झाले, त्यावेळेस हेच उपमुख्यमंत्री, जे आजही उपमुख्यमंत्री ज्या सरकारमध्ये, ते त्यावेळी अर्थमंत्री होते. त्या काळात हा पैसा आलेला आहे, त्याला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर हा पैसा इथं आलाय. आणि गद्दाराच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करतो किंवा त्याचे शुभ हस्त करतो, हे चुकीचं आहे. तुम्ही सांगा ना, ते उद्धव साहेबांनी अर्थमंत्री कोण होते? अर्थमंत्री कोण होते? 2.5 वर्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय ते आजारी होते, तर सर्व कारभार अजितदादांनी महाराष्ट्राला सांभाळला. आर्थिक जी महाराष्ट्राला जी गरज होती त्याचा आर्थिक उलाढाल दादांनी बघितली. सर्व विकास कामं अजितदादा मार्फत झालेत. ते जे गद्दार म्हणले ना, गद्दार उद्धव ठाकरे साहेब 2 वर्ष दवाखान्यात होते तिथे कोविडच्या वेळेस, आणि अख्खं मंत्रालय अजितदादांनी सांभाळलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. हे कोण सांगणारे गद्दार आहे म्हणून?
अहो अजितदादा गद्दार का होते? कारण ते आमच्या काळात त्यांना आम्ही ते उपमुख्यमंत्री केलं होतं. गद्दार त्यासाठी म्हणायचं का आमचे उद्धव साहेब आजारी होते मग काय? नाही नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी अमित शहा काय ससून मध्ये सलाईन घेऊन होते काय? सर मुख्यमंत्री पदासाठी भाजपवर गद्दारी केली यांनी. मुख्यमंत्री पदासाठी बारामती शरद पवाराची आहे. अजितदादाला शरद पवारांनी राजकारणात आणलं. ज्या झाडाखाली आपण बसतो ती झाड तोडतो का? जितो अहो तुम्हाला 4 रुपये किंवा तुमचा भ्रष्टाचार उघडा येतोय म्हणून तुम्ही पक्ष बदलताय. तुम्ही जनतेचं काय आहे? आणि शरद सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय आहेत माहितीये का? जीएसटीचा मुद्दा. जीएसटीच्या मुद्द्यावरती जी सर्वसामान्य लोकांची लूट चालवली आहे मोदी सरकारनं, गावागावात दहशत चालवली. ह्या नेत्यांनी काय केले? दोन्ही गटाचे नेते सर्वसामान्य माणसांवरती दहशत माजवतात. लक्षात आलं का? त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांना नव्या चेहऱ्याची संधी देण्याची गरज आहे. लोकांनी ही घराणेशाही मोडून काढावं, नाहीतर ह्यांच्या पोराचं बारसं सुद्धा पाळण्यातच होईल आणि पाळण्यात मतदारसंघ फिक्स होतील. अरे निवडणुकीमध्ये काय मागण्या आहेत आणि काय मुद्दे बघून तुम्ही निवडणूक मतदान करणार आहात? जी वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे, सर्वसामान्य वंचित घटक भटका विमुक्त जातीच्या लोकांना न्याय मिळून हक्क अधिकार मिळवून देत नाही. बार्टी सारखी संस्था शिक्षणाची बंद पडायच्या लायकीवर आहे. शासनाने त्यांचे पैसे सुद्धा भरले नाहीयेत. हे गोष्टी जोपर्यंत मान्य होत नाहीत ह्यांनी विकासाच्या गोष्टी बंदच करायच्या. कुठल्या मतांवरती पुढच्या काळामध्ये मतदान होईल आणि कुठले मुद्दे विकासाचे असतील? महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला माहित आहे मराठा आणि ओबीसीचा जो वादंग उठलेला आहे त्या मतांवरच मतदान ह्यावेळेस होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये यांची तुतारी उलटी कशी वाजेल किंवा घड्याळ किती उलट फिरेल हे मतदारच इथला सुज्ञ आणि जो सुशिक्षित वर्ग जो आहे, युवा पिढी जी आहे, नवीन मतदार आहे तोच ठरवणार आहे. अगदी अजून उमेदवार ठरलेला नाहीये असं तुम्ही मगाशी म्हणालात, पण सुनेत्राताई आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, त्या उमेदवार कोण आहे? मग सुनेत्रा अजितदादा पवार ह्या लोकसभेच्या उमेदवार असतील. ज्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवणार? विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय हे सगळ्यांना माहिती. ही सगळी त्यांच्यापासून जाऊन आलेली आहेत. दादांच्या कामाची पद्धत काय, दादांच्या कामाची पद्धत काही सगळ्यांना माहित आहे. एकच वाद अजितदादा विकासाच्या बेसवर सर्वसामान्य लोक त्यांना मतदान करणार. उमेदवारी डिक्लेअर झाली ना, ठीक आहे. ऐका, आता जी विरोधाला विरोध करणारी जी मंडळी ही आदरणीय अजितदादांच्या छताखालीच काम करत होती, ही लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्या घडीला आरोप करून आपली टिमकी उडवून घ्यायची, ही असल्या गोष्टी बंद कराव्यात. बर. ज्या झाडाखाली तुमचं लहानपण मोठंपण झालेलं त्या झाडावर कधी कुऱ्हाड चालवायची नसती. म्हणून सांगतो, येणाऱ्या लोकसभेला सुप्रियाताई ह्या छाती ठोकून येणार. आपण बघतोय विकासाचे मुद्दे तसे काहीसे लांब आहेत, मात्र पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना पाहायला मिळतो. तेच दुसरीकडे यावर्षी काही वेगळा निकाल द्यायचा का अशी ही रणनीती आखली जाते. घोडा मैदान दूर नाही, त्यामुळे बारामतीचा निकाल काय लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कौल 24चा मी तन्मय टील, बारामती.